बोला। आदि सदगुरु, सर्व आत्माओं के सदगुरु, सर्व सृष्टि के सदगुरु, सदगुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। सत्स्वरूपी संत राधा किशन जी साहेब ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। अनंत कोटि सत्स्वरूपी संताने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। राम सभा में राम राम महाराज, राम राम। रामस्नी सुधाकर दामू तांदूळकर असं बाबांचं नाव आणि या परिवारामध्ये तुम्हाला हे माहित असेल की हे कुटुंब परमेश्वर भक्तीला, नामस्मरणाला जाणणारं परिवार आहे। परमेश्वराचे विचार या परिवारामध्ये आहेत। 2 मुलं, 3 मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार। फक्त संख्येने मोठा असलेला परिवार नसून भक्तीने मोठा परिवार आहे। का? बऱ्याच जणांना वाटतं धन खूप कमवलं, बऱ्याच जणांना वाटतं नातं गोतं खूप आहे, बऱ्याच जणांना वाटतं संसाराची प्रगती, वैभव खूप खूप केलं म्हणजे ते खूप मोठे झाले असं एक समाजात किंवा जनमानसामध्ये चर्चा चालते। पण संतांनी मोठं कोणाला म्हटलंय? संतांनी मोठं कोणाला म्हटलंय? आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तसेच भारतातले सर्व संत कोणत्या स्त्री पुरुषाला मोठं म्हणतात? दिन दिन जारी सफल कमाई, ज्या संगत सतगुरु की पाई। अहो धन्य धन्य त्याचा जन्म बाबांनो। धन्य मनुष्य देह प्राप्त झाल्यावर, हा मानव देह मिळाल्यानंतर ज्या स्त्री पुरुषांना आत्मकल्याणाकरिता संत सद्गुरूंच्या शरणात जाऊन परमेश्वराची भक्ती करता आली, तेच धन्य झाले। तेच या जगाच्या पाठीवर, या सृष्टीमध्ये धन्य झाले। अन्यथा अनेकांनी वैभव, संपत्ती, धन, कुडाचार अनेक गोष्टी प्राप्त केल्या, पण त्यांना अजूनपर्यंत कोणीही धन्य शब्द वापरला नाही। धन्य शब्द हे वापरलेच नाही त्या लोकांकरिता ज्यांनी फक्त या प्रपंचामध्ये, संसारामध्ये हा देह वाया घालवला, खोट्या नाशिवंत गोष्टींमध्ये ज्यांनी अनमोल असा मनुष्य देह लावला, ते काळाच्या दुःखामध्ये जातात। केलेले कर्म भोगण्याकरिता त्यांना 43,20,00,000 वर्षापर्यंत भटकावं लागतं आणि केलेले एकही कर्म त्यांचे सुटत नाही। मग अशाला धन्य का म्हटलं जाईल? पण ज्याने आहे त्या परिस्थितीमध्ये आपला जन्म, आहे त्या परिस्थितीमध्ये या मनुष्य देह ठेवला आणि परमेश्वराचं नामस्मरण करत गेले, परमेश्वराला प्राप्त करून देणाऱ्या साधू संत सद्गुरूंच्या शरणात गेले, भले ते झोपडीत राहत असतील परंतु ते आपल्या कुळाचा उद्धार करून जातात, आपल्या मात्या पित्याचा उद्धार करून जातात आणि 3 लोक 14 भवनाला पार करून आपल्या परमपदाची प्राप्ती करतात। म्हणून त्यांना धन्य म्हटलं जातं। बाबांनी गेल्या 5-6 महिन्यापासून भाग्य बघा कसं असतं, घराजवळच परमेश्वर भक्तीचं केंद्र रामद्वारा, आणि बाबांनी गेले 5-6 महिने रामद्वारा म्हणजे समोरच जाऊन राम नामाचं भजन, भक्ती, नामस्मरण करायचे। शेवटचे दिवस त्यांनी पवित्रतेने, शुद्धतेने नामस्मरण करून घेतलं, सत्य समजून घेतलं की आता काही नाही राहिलं, आता इथून जायचंय, आता आपलं आयुष्य असंच आहे आणि इथून जायचंय। नामस्मरण करून घ्या, भक्ती करून घ्या। आणि अशा पद्धतीने बाबांनी शेवटच्या दिवसामध्ये भजन, भक्ती, नामस्मरण केलं
आणि त्यांच्या जीवाचं कार्य त्यांनी केलं. आपण सुद्धा याचा विचार करा. मृत्यू अटळ आहे, मरण कोणाला चुकणार नाही. आणि या परिवाराने काय केलं, बाबांनी काय केलं, संत काय सांगतात, या भावनेतून आपण या ठिकाणी एकत्र आले आहात. म्हणून आज आपणास विनंती की आलेल्या प्रत्येक व्यक्तीने इथे शांतता ठेवावी आणि थोडा वेळ आपली आपसातली चर्चा बंद ठेवून 2 गोष्टी ऐकाव्या. तर असं यांनी जीवन भक्तिमय वातावरणात शेवटचं घालवलं. आणि आज परिवाराने हा निर्णय घेतला. काल बाबांचं शरीर सुटलं. 18/11/24 सकाळी 9:35 वाजता बाबांना हरियज्ञा झाली. कुटुंबाने असा निर्णय घेतला की परमेश्वराच्या भक्तिमय वातावरणात बाबांचा अग्निदाह सोहळा करावा, की ज्या सोहळ्यामध्ये सुंदर असं बाबांना बसवून पूजा आरती करून परमात्म्याच्या धामाला आम्ही वाटे लावतो आहे. अशा हेतूने राम 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 भजन भक्तीने आपण अग्निदाह करून अनेकांचे सुकृत, अनेकांचे भाग्य तयार होणारा हा पवित्र सोहळा सर्व समाज पाहिल, गावकरी पाहिल आणि अनेकांच्या वाटेला हे परमेश्वराचे भाग्य जागृत होतील, असा हा निर्णय घेतलाय. बऱ्याच जणांना याचा आनंद होतो. कसा की आम्ही अंत्ययात्रा पाहिल्या, पण अशी अंत्ययात्रा पाहून की ज्यामध्ये भक्ती आहे, नामस्मरण आहे, जाणाऱ्याला आनंदाने राम 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 परमेश्वराची प्रार्थना भजन करत वाटे लावता आहेत, की जाणारा सुद्धा सुखावतो. या पवित्र सोहळ्याने जर तुम्ही कोणालाही वाटे लावत असाल, अग्निदाह देत असाल, तर जाणारा आत्मा आपल्याला दुवा देतो, आनंदाने आशीर्वाद देतो की माझ्या मागे मोह ममता विषय तुम्ही विसरून, खोट्या भावनेला विसरून परमेश्वराचं नामस्मरण भक्ती करून तुम्ही अग्निदाह देत असाल, तर जाणारा आत्मा सुद्धा हा सुखावतो आणि मागवून कुटुंबाला खूप खूप आशीर्वाद देऊन मुक्त होतो. त्याला कोणतं बंधन लागत नाही. कारण की तुम्ही ज्या विधीने त्यांना राम भजन करून अशी बैकुंठी सोहळा साजरा करून अग्निदाह दिल्याने त्यांचे कुटुंबाविषयी किंवा जे विषय असतात मोह ममता ती राहत नाही आणि जाणारा मुक्त होतो आणि त्याचे कुटुंबालाही खूप खूप फळं मिळतात. हा खरा अग्निदाह सोहळा आहे. नाहीतर अग्निदाह देणारे आपण अनेक विध्या पाहिल्या आहेत, म्हणजे अनेकदा विधी पाहिली आहे. मृत्यूनंतर तिरडी काढली जाते, मृत्यूनंतर लंबे पाय करून झोपवलं जातं, मृत्यूनंतर वाईट घडलं म्हणून देवाला दोष, परमेश्वराला दोष दिला जातो. 10-12 दिवस सुतक पाडून दुःख झालं आहे या भावनेतून सर्वही दुखी मन ठेवून व्याकुळ होऊन जर जाणाऱ्याला वाटे लावलं तर त्याचा परिणाम गरुड पुराणात पण दिलाय. आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्येच दिलंय ते की तुम्ही मृत्यूनंतर कशा पद्धतीने जाणाऱ्याला वाटे लावतात त्याच्यावर त्याची पुढची स्थिती ठरते आणि तुम्हालाही त्याचं सुख किंवा दुःख मिळतं. म्हणून हा प्रसंग जरी मरणाचा असला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मात्या पित्याला परमेश्वराच्या भक्तीने वाटे लावा, त्यांचा अंतकार सुधारून टाका आणि आपलेही मनुष्य देहाचे सुकृत तयार करून टाका. आणि आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तर म्हणतात, बाबांनो तुम्ही मरतानाच का परमेश्वराला आठवण करावी, मरतानाच का फक्त परमेश्वराला तुम्ही आम्ही सत्य म्हणावं, जिवंत असेपर्यंत परमेश्वराची भक्ती करून हातात काम आणि मुखात राम ठेवून जीवन जगाणं हो. जीवन जगण्याकरिता आलोय आम्ही, मरण्याकरिता नाही आलो. हा मनुष्य देह मरण्याकरिता दिलाच नाही देवाने, परमेश्वराने आम्हाला जन्म दिला आहे जीवन चांगलं जगण्याकरिता आणि चांगलं जीवन जगून इथून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे याला, म्हणून असा साजरा करावा लागतो हा. पण जगामध्ये उलटच आहे. जगामध्ये आम्ही ज्ञान समजलं नाही, भक्ती समजली नाही, भयभीत अवस्थेमध्ये जीवन जगतो, आधी व्याधी उपाधी भोगतो, अनेक प्रकारची चिंता फिकीर
आधी व्याधी उपाधीमध्ये आमचं आयुष्य जातं आणि एक दिवस म्हातारपण येतं आणि आम्ही मरतो. मग या जन्माला काय अर्थ आला हो? असं जीवन काय कामाचं? का जन्माला आलो माहित नाही, मृत्यूनंतर कुठे जाईल माहित नाही. आयुष्यभर फक्त राबावं, पोट भरण्याकरिता हिंडावं, विषय विकार वासनामध्ये जगावं. या जीवनाला अर्थ नाही बाबांनो. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात की प्रत्येक माणसाचा धर्म आहे की मी माझ्या आत्म्याकरिता परमेश्वराची भक्तीची शोध घ्यावी, परमात्मा प्राप्त करून देणाऱ्या संत सद्गुरूंच्या शरणात जावं, निर्व्यसनी जीवन जगावं, धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मदिरा, मांसाहार त्यागावा, आई वडिलांची चांगली सेवा करावी, पती पत्नीचा धर्म पालन चांगला करावा, मुलाबाळांना शिक्षण द्यावं, संस्कार द्यावे भक्तीचे, रामनामाचे, स्मरणाचे, आपल्या समाजाला प्रबोधन करावं, चांगल्या पद्धतीचं भक्ती मार्ग ज्ञान दाखवावा. असं ज्याचं जीवन असेल धन्य तो. आणि जो फक्त जन्माला आला आणि कर्म करून विषय विकार वासनेमध्ये गेला, त्याच्या मागे सर्व दुःखच राहतं. म्हणून गुरु महाराज म्हणतात जिवंतपणीच भक्तीला सुरुवात करा आणि परमेश्वराची आठवण करा. प्राणी क्यों हर बिसर्यो रे तू, देखो नि ज्ञान विचार, किनी कसु करत पावियो रे, किनी कसु करत पावियो रे, ओ मानव तन अवतार. प्राणी क्यों हर बिसर्यो रे तू, देखो नि ज्ञान विचार. विचारतायत संत आम्हाला, विचारतात संत आम्हाला. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, अरे मनुष्य प्राणी, तू त्या हर रामजी परमेश्वराला का म्हणून बोलून गेला? तू त्याला का बोलून गेला? ज्ञान विचार करून पहा, तू त्याला का बोलून गेला? कोणाला? परमेश्वराला. परात्परी परमात्मा जो आहे त्या परमेश्वराला तुम्ही का बोलून गेलात? हा जो मनुष्य देह दिला आहे, या मनुष्य देहामध्ये त्या परमेश्वराची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा. हा मनुष्य देह त्याने दिला. का दिला? विचार करा बरं तुम्ही. आम्ही भारतात जन्माला आलो, ही भाग्याची गोष्ट आहे. ही भारत भूमी ही भक्ती भूमी, धर्मभूमी आहे. जगाच्या पाठीवर या भारत भूमीमध्येच आत्मज्ञानाचा, आत्मबोधाचा विचार केला गेला आहे आणि मग पूर्ण जगामध्ये हा संदेश गेला आहे. अमर असा आत्मा परमेश्वराची प्राप्ती करण्याकरिता या मनुष्य देहामध्ये येतो आणि असा मानव देह तुम्हाला आम्हाला परमात्मा अशा पवित्र श्रेष्ठ भारत भूमीमध्ये, भारत खंडामध्ये आम्हाला जन्म देतो. हे तुमचं आमचं भाग्य आहे. मग असा 43,20,000 वर्षानंतर मिळालेला मनुष्य देह आम्ही परमेश्वराच्या भक्तीला लावतोय का? विचार करा बरं. आम्ही किती भक्ती करतोय लोकांनो, किती आमचं नामस्मरण होतंय, किती आम्ही परमेश्वराला आवडणारे सत्कर्म करतोय. आमचं आयुष्य जातंय. आम्ही जन्माला आलो तो दिवस दूर गेला आणि मृत्यूचा जवळ येतोय. मग आम्ही विचार कोणता केला पाहिजे? क्षणोक्षणी हाच करावा विचार, क्षणोक्षणी हाच करावा विचार. कोणता विचार करावा? तरावा पार भवसागर, की या भवसागर माझा पार कसा होईल? 84 लक्ष योनी माझी कशी सुटेल? पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत परत गर्भात येणे, पशु पक्षी प्राणी कुत्रा मांजर म्हणून भटकणे, कुकर्म झालं नरकात पडणे, पाप कर्म झाले यमाच्या धामाला जाऊन भोगणे. हा दुःखाचा फेरा माझा केव्हा सुटेल? तो दुःखाचा
जन्म मरणाचा फेरा सोडवण्याकरिताच मला हा मानव देह परमेश्वराने दिला. मग या मनुष्य देहाचा विचार मी तसा करतो का? क्षणोक्षणी हाच करावा विचार, तराया पार भवसागर. नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान. अरे नाशवंत देह आहे हा. देह किती सजवला, याला किती तुम्ही भरण पोषण खाऊ पिऊ घातलं, याला कितीही या देहासाठी जतन केलं. घर बांधा, मखमलीचे पांघरून आणा, गाद्या आणा, एसी लावा, कूलर लावा, पंखे लावा, याला किती तूप दूध खाऊ पिऊ घाला, पण नाशवंत देह जाणार सकड. काय म्हटलंय संतांनी? याला एक दिवस जावं लागेल. जावं लागेल ना? सकड म्हटलंय, एकाला जावं लागणार आहे का? सर्वांना जावं लागतं. सर्वांसाठी न्याय सारखा ठेवलाय परमेश्वराने. जन्माला येताना आईच्या पोटातून येणार, 9 महिने गर्भवासामध्ये तिथे राहणार, आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला पंचतत्वाचा, 7 धातूचा, 360 सांधे जोडून 3.5 कोटी रोमावली असा देह तुम्हाला दिला. हात पाय कान नाक डोळे, आणि सर्वांना अशा पद्धतीने देऊन आणि आयुष्य मात्र ठेवून दिलं की बस एवढंच तुम्ही राहणार आहे. बरं, अहंकार करू नका, लोभ करू नका, पाप करू नका, लबाड्या करू नका, निंदा करू नका. तुम्हाला एक दिवस आयुष्यातून जावं लागेल आणि केलेल्या कर्माचा हिसाब द्यावा लागेल. सर्वांना सारखा न्याय ठेवला त्याने. मग याचा विचार करूनच जीवन जगा बाबांनो. याचा विचार करूनच आम्हाला या ठिकाणी राहायचंय आणि सर्व सोडून जायचंय. किती कमवलं, किती मिळवलं, तर घेऊन काही जात नाही. घेऊन जातो कोणी? मग याचा विचार करावाच लागेल. म्हणून आम्हाला आदि सद्गुरु सुखरामजी महाराज जे म्हणतायत ते वाक्य लक्षात ठेवून आताच्या या बाबांच्या अंतयात्रेमध्ये तरी आपण आलेली प्रत्येक व्यक्ती बोध घेऊन जा की मी आजपासून खरंच तांदळेकर परिवारामध्ये या बाबांच्या निमित्त आलो आणि माझ्या कानावर काहीतरी भक्तीचे चांगले विचार मिळाले तर मी आजपासून तरी चांगला जीवन जगण्याचा प्रयत्न करेल बाबा. डोळ्यांनी पाहिलं मी आतापर्यंत, अनेक जण गेले, जाळावं लागतं, शरीर नाशवंत आहे, मग मला सुद्धा जावं लागेल आणि मला हे कर्म भोगायचे नाहीये असा विचार करून आजपासून तरी राम भजनाला लागा आणि परमेश्वराच्या विचाराने जीवनाला सुरुवात करा. मग मात्र तुम्हाला आम्हाला भीती नाही. मग भीती नाही. मग मरायची भीती कोणाला? काळाची भीती कोणाला? मरायची आणि काळाची भीती त्यालाच की ज्याने पाप कर्म केलं, जो परमेश्वराला विसरला, त्यालाच परमेश्वराला जो भुलून गेला तोच काळाचे कर्म भोगतो, कारण की तो पाप कर्म करतो. परमेश्वराला जो सतत आठवण करतो तो परमेश्वराचं नामस्मरण करतो, त्याच्यामध्ये दया असते, त्याच्यामध्ये जाणीव असते आणि तो कोणाला दुखवत नाही आणि तो भक्ती करतो आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा परमेश्वराचे विचार सांगतो. तो पाप कर्म करत नाही, तो मृत्यूला घाबरत नाही. करणे तो डर कशाला? ज्याने भक्ती केली, नामस्मरण केलं, परमेश्वराला आवडणारे सत्कर्म केले, तंबाखू बिडी गुटखा नशा धूम्रपान व्यसन मांसाहार सोडलं, मग त्याला कोणी चांगलं म्हणो की वाईट म्हणो, पण तो जीवन तशा पद्धतीने जगला आणि परमेश्वराकडे गेला, त्याला कशाची भीती? त्याने काळाला जिंकलं. म्हणून रामसणी हा असाच असला पाहिजे आणि असाच असतो की तो धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा नशा मांसाहार सोडतो, एक तत्व परमेश्वराला जाणतो आणि एक तत्व नाम हृदयामध्ये धारण करतो आणि राम 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 12 महिने सतत ते भजन भक्तीमध्ये लीन राहतो. असा भक्त रामसनी असला पाहिजे आणि असाच असतो आणि असाच भक्त जगाच्या पाठीवर भावसागर पार होतो. असाच मनुष्य भावसागराला पार करून काळाच्या दुःखाला सोडवून आपल्या परमधामाला जातो. आम्हाला पण जायचंय तसंच. म्हणून आम्हाला भक्ती करायची आहे,
म्हणून आम्हाला नामस्मरण करायचंय. नाही तर आम्हाला संत सांगतात भजन भक्ती करा आणि त्याच पद्धतीने आम्ही भक्ती करावी. पण असं कोणी करत असेल तर धन्य. पण जगाच्या काही लोकांना असं परिपूर्ण माहीत नसतं भक्ती कोणती, ज्ञान कोणतं. मग ते आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलंय की परमेश्वराचं राम भजन करा आणि तुम्ही सुखी होऊन जा. सुखासाठी सांगितलंय. इथेही सुखी राहा आणि सुखाने जाणं. कशाला दुःखाने जायचं आम्ही? नाहीतर आम्ही परमेश्वराला भुलून गेलो. मग गुरु महाराज म्हणतात, जमकी जपट बुरी है बाया सुनली जो नर नारी. जमकी जपट बुरी है बाया सुनली जो नर नारी. मग तो यमाची झपट एवढी खराब आहे की हा जालिम यम जो आहे हा जेव्हा तुम्हाला झपटून घेऊन जाईल आणि याच्या तावडीतून सोडवण्याकरिता तुम्हाला कोणीही जवळ येणार नाही. हा यमाची झपट खूप बेकार आहे, खराब आहे. अंतकाळ आल्यानंतर दोन गोष्टी आहेत जगामध्ये, तुम्ही पहा. एक आहे राम. भजन भक्ती सुमिरन केला, परमेश्वर राम तुमच्या सोबत राहतो आणि तुम्हाला परमधामाची प्राप्ती येते. भजन भक्ती परमेश्वराचं नामस्मरण नाही केलं, तुमचे कर्म तुमच्या सोबत राहतात केलेले आणि हा यम तुम्हाला उचलून घेऊन जातो. दोनच गोष्टी आहे. मग तुम्हाला कोणाच्या सोबत जायचंय ते तुम्ही ठरवा. कोणाच्या वाटेला काय यावं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. कोणाच्या वाटेला काय यावं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे. अरे संत वारंवार सांगतात, बाबा अंतिम सत्य माती आहे. तुमच्या वाटेला राम आला पाहिजे. मी राम भजन करतो, सत्कर्म करतो आणि परमात्मा राम तुमच्या सोबतही राहतो आणि तुम्ही परमपदाला जातात. आणि परमेश्वर रामाचं भजन भक्ती नाही केलं तर हाच तयार आहे मग तुमच्या सोबत. जमकी झपट बुरी है बाया सुनली जो नर नारी. स्त्री पुरुष ऐका, हा यम खूप बलवान आहे. अंत काळामध्ये मरण्याच्या आधीच तो तुम्हाला दिसायला लागेल. मरण्याच्या आधीच दिसायला लागेल तो. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलंय, देख दूत मानव पिचतान अंत काल अब आयो. अरे सुकृत किया न राम संभाळ्यो गर्भ कोल विसरायो. अंतकाळ आल्यानंतर या जाणाऱ्यालाच दिसायला लागून जात. हा जाणारा जेव्हा पडलेला असेल इथे, आता त्याचे हात पाय शरीर काम करत नाही. मी 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 करत पूर्ण आयुष्य फिरत होता. मी घर केलं, मी पैसा कमवला, मी मुलाबाळांचे लग्न केलं, मी एवढे पैसा कमवला, असं मी 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 करणारा मनुष्य असतो. त्याला वाटतं सर्व मीच करतोय, माझ्यानेच झालंय, माझ्यासारखं कोणी नाही. कोणी भजन भक्तीचे विचार सांगितले तर कानाने ऐकलं नाही. टाइमच नव्हता म्हणायचा. काय सांगायचं आजी? टाइम नाही. कोणी सांगितलं दादा थोडं भजन करा हो, राम राम करा हो, सत्संगाला या हो, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, आता तरी नाही नाही टाइम नाही ताई, मला टाइम नाही दादा आम्हाला. अशी घड्याळ दाखवायचा, हे बघा किती वाजले. घरी गेलं तर कॅलेंडर दाखवायचा, तारीख पहा, सर्व तारखा भरलेल्या आहे. एवढे दिवस कामाचे, तिकडे जायचंय, लग्नाला जायचंय, कार्यक्रम आहेत. भक्तीचा कार्यक्रम कधीच केला नाही, मग त्याचा कार्यक्रम यमाने केला. यम की जपट बुरी है बाया. अरे भजन भक्तीसाठी आयुष्य दिलं होतं. 77 कोटी 76 लाख श्वास दिले होते. 24 तास काम करणारा व्यक्ती, अरे 1 तास तर राम भजन करा ना. मेहनत करावी, उद्योग करावा, प्रपंच करावा. पण 1 तास तुम्ही आमच्या आत्म्याला राम भजन देऊ शकलो नाही. मग आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, अनधन दीनो संपद बहु तेरी एक भगत बिना भिकियारी वे. अन्न धान्य संपत्ती वैभव शरीराकरिता तू विद्वान झाला, शरीराकरता तू धनवान झाला, शरीराकरता तू चतुर झाला, पण आत्मकल्याणाकरिता तू थोडा वेळ पण भजन भक्ती सुकृत करू शकला नाही. मग मात्र मृत्यूनंतर भिकारी झाला. काय झाला मृत्यूनंतर? काहीच घेऊन गेला नाही ना.
जे कमवलं ते इथेच राहिलं आणि एकटा जेव्हा गेला तेव्हा त्याच्या सोबत भक्ती आली नाही, नामस्मरण आलं नाही आणि पुढे यमाचे दूत त्याला तेच विचारतात, बोल तुझ्याकडे किती सुकृत आहे, परमेश्वराला आवडणारे कर्म तुझे किती आहेत, दाखव तुझ्या खात्यात. किती वेळा तू सत्संग ऐकला, किती वेळा संतांची सेवा केली, किती वेळा तू मुखाने राम भजन केलं, दाखव. आणि त्याच्या खाता पूर्ण कोरा. सांगतो तो 10 एकर शेती केली, तो म्हणतो ते नको दाखवू मला. तो म्हणे 4 मजल्याचं घर बांधलं, तो म्हणे ते नको दाखवू मला. अरे माझ्याकडे 1 करोड रुपये बँकेमध्ये बॅलन्स आहे, तो म्हणे ते नको दाखवू, ते नाही चालत इथे. राम भजन और साध समागम ऐसो लाभही नमाई. राम भजन आहे का, साधू संतांचा समागम केलेला सत्संगाचं कार्य तू केलं का, ते दाखव, जी लाभ कमाई. मनुष्य देहामध्ये जी आत्मकल्याणाची खरी लाभ कमाई आहे ती केली का, आणि ती ज्याने नाही केलं मग मात्र तो इथे भजन भगत बिना भिगियारी बे, मग मात्र त्याचा खाता पूर्ण कोरा आहे. जे कमवलं ते मागे राहिलं आणि आता मात्र त्याला यमाच्या दूतांनी उचललं आणि मग मात्र त्याचे हाल होतात. मग तिथे ना परिवार कामात येत, मग तिथे ना समाज कामात येत, मग तिथे कोणी मित्र कामात येत. मित्र केला महाबडी कामाना येई अंत काळी. काय गप्पा मारायचा होतो, हा माझा आता आमदार मित्र आहे, माझा आता खासदार मित्र आहे, मंत्री मुंबईत गेला की मंत्रालयामध्ये मला बसायला जागा भेटते, अशी माझी ओळख. आता मित्र केला महाबडी आणि कामाना येई अंतकाळी. या अंतकाळामध्ये कोणी सांगाती नाही आणि कोणी कामात येत नाही. आणि मग इथे मात्र त्याला रडू आलं की अरे मी थोडं भजन केलं पाहिजे होतं, राम भजन केलं असतं, सत्संग केलं असतं, वाईट विचार सोडले असते, आता माझ्या जीवाचे हाल झाले नसते. आता या यमांनी पकडलं आणि यमदूत राम भजन भक्ती न केलेल्या जीवाला पकडतो आणि केलेले कर्म त्याला भोगवतो. लीला पाव करे मुकाडो सिरपे मुग्धर मारे. याचनी काय देतो, ठोकतो, पिटतो, मारतो, एक एक कर्म त्याला दाखवून दाखवून भोगवतो आणि तिथे त्या जीवाला पस्तावा होतो. असे यमाचे हाल आणि दुःख भोगायचे नसतील मृत्यूनंतर हे बरं आहे, हे कोणाला घाबरवत नाही आम्ही. नाही तर बाबाच्या अंतयात्रेमध्ये गेला तो भाऊ घाबरवत होता म्हणे. घाबरवायचं कशाला, जी सत्य तेच सांगितलंय ना. जन्म लियो जहा मरणो पडसी मोतडी नगारा सिर कुटे रे. लाख उपाय करो रे नर कोई भजन बिना नाही छूटे रे. अरे जन्म घेतला तर मरावं लागेल, मरावं लागेल तर कर्मही भोगावे लागतील आणि कर्म भोगायचे तर पाप कर्म केले तर पाप कर्म भोगावे लागतील. त्याच्यात काय चुकीचं सांगितलं, तुम्हीच म्हणायचे ना जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जे केलं तेच भोगावं लागणार आहे. म्हणून राम भजन करणाऱ्याला, भक्ती करणाऱ्याला यमाचे दुःख राहत नाही. का राहत नाही, कारण की त्याने परमेश्वराला आवडणारे सत्कर्म केले, राम नामाचं स्मरण केलं आणि त्याला यम हात लावत नाही. तो परमधामाला जातो, त्याला यम प्रणाम करतो. राम भजन भक्ती करणाऱ्या परमेश्वराच्या भक्ताला दूरासो दंडोद साधको दर्शन चावे. भजन भक्ती सुमिरन केलेल्या भक्ताला तो प्रणाम करतो की हा धन्य आहे, याच्या घटात परमात्मा आहे, याने विश्वासाने राम भजन संत सेवा केली. 10 कोस दूर त्याची मर्यादा पाडतो आणि तो यम त्याला दंडवत करतो आणि त्याला त्रास देत नाही. तो राम भक्त ज्या ठिकाणी जाईल तिथे त्याची मर्यादा पाडतो. पापीत पापी जीव असेल, पापी जीवाला घ्यायला यमाचे दूत आले असतील, पण त्या ठिकाणी जर राम भक्त परमेश्वराचा बसला असेल तर त्या पापीला सुद्धा यमाचे दूत हात लावत नाही, कारण की तिथे परमेश्वराचा भक्त बसला आहे, मी त्याला उचलत नाही. एवढी मर्यादा तो यमाचा दूत पाडतो. अशी भक्ती श्रेष्ठ असते. म्हणून भजन भक्तीची जोड द्या. संसार करा म्हटलं आहे, सोडू नका, पण संसार करता करता हे पण लक्षात ठेवा की एक दिवस मरावं लागेल. जन्म लियो जा मरणो पडसी मोतडी नगारा सिर कुटे रे.
ही मौत कोणाला सोडणार नाही. मरणासारखा प्रसंग डोळ्यापुढे ठेवून तरी जीवन चांगलं जगावं. बरेच लोक म्हणतात कोणी पाहिला परमात्मा, कोणी पाहिला परमात्मा, कोणी पाहिला. अरे मौत तर पाहिली ना, परमात्मानी पाहिला तर मौत तर दिसते ना. हा अहो परमात्मा जरी नाही दिसत आहे पण मौत तर दिसते ना, की मरावं लागतं हे तर दिसतंय ना. मग मरावं लागतं आणि मरणारा कसा जातो हे पण तर दिसतंय ना तुम्हाला आम्हाला. मुट्ठी बांध के आया जगत में हाथ पसारे जाएगा, मुट्ठी बांध के आया जगत में हाथ पसारे जाएगा, राम भजन कर ले मन रे फिर पाचे पछताएगा. दिसतंय ना डोळ्याने की जन्माला येताना मुठ्ठी बांधून बालक येतं, किती त्याची मुठ्ठी बंद बालकाची करून पहा प्रयोग. बालकाची मुठ्ठी अशी असते, सोडा तो परत असा हात करतो, सोडा परत तो त्याची मुठ्ठी अशी करतो. मुठ्ठी बांध के आया जगत में, जन्माला येताना मुठ्ठी बांधून आला. संत म्हणतात काय ते मनुष्य देह मी मिळवला, असा तो बालक म्हणतोय जगाला की मी मानव देह मिळवलाय. पण ज्याने भक्ती नाही केली आणि मनुष्य देह वाया घालवला, मग त्याचा हात पहा तुम्ही कसा आहे. हात पसारे जाएगा, असा हात करून गेला. का? मी भक्तीच केली नाही. बाबांचा जन्म सार्थकी लागला. का लागला? बाबांच्या घरामध्ये राम भजन सुरू आहे, करतात. राम नामाने ज्या घरामध्ये नामस्मरण चालतं, ज्या घरामध्ये परमेश्वराची भक्ती असते, तिथे काळाचा जोर लागत नाही, तिथे यमाचे दूत जात नाही. धर्म सांगे यमदूता परिसावी निज कथा, ज्या देशी राम नाम वार्ता त्या देशी जाऊ नये. त्या यमाला हा ज्ञानाचा बोध आहे आणि तो यमराज आपल्या दूतांना सांगतो की ज्या देशी ज्या मार्गाला राम नामाची वार्ता असेल, ज्या ठिकाणी राम नामाची चर्चा असेल, ज्या ठिकाणी राम नाम परमेश्वराचं घेणारं करणारं कोणी असेल, गरीब धनवान स्त्री पुरुष, कोणत्या जातीचा कुडाचा वर्णाचा गोत्राचा कोणी असेल, जो राम नामाची वार्ता चर्चा भक्ती करतो त्या देशी जाऊ नये, त्या मार्गाला जाऊ नका. बरं हे कोण सांगतं? यमराज. कोणाला सांगतो? आपल्या दूतांना, की त्या मार्गाला जाऊ नका. कोणत्या मार्गाला जाऊ नका? जिथे परमेश्वराची चर्चा चालते, राम भजन चालतं, त्या मार्गाला जाऊ नका. आणि ज्या घरामध्ये राम भजन असेल, मुलं राम राम करतात, नातवंड करतात, सुनबाई करते राम 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 राम, बाबांनी केलं राम राम राम, मग तिथे यम कस काय येणार आहे? यम येणार आहे का तिथे? जिथे परमेश्वराचं नामस्मरण असेल तिथे यम कस काय जाईल? हो, जाणारच नाही. आणि जिथे यम नाही जाणार तिथे परमेश्वराचे संत आणि राम असेल. म्हणून अंतकाळ यांचा चांगला झालेला आहे. अंतकाळ बाबांचा चांगला का झाला? कारण की बाबांचं कार्य हे सुखाचं झालं, जीवा कल्याणाकरिता. जीव कल्याणाकरिता कार्य सुखाचं झालं. नाही तर मरणानंतर काय हाल होतात हे यमाचे दूत या जीवाला त्रास देतात. मृत्यूनंतर काय हाल होतात, यमाचे दूत जीवाला त्रास देतात. आणि घरामध्ये सुद्धा काय गोंधळ असतो. मेला मेला म्हणून रडती रडण्याची गाई, रडण्याची गाई. अहो मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई, मांडल्या 3 गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. मरण आलं की 2 गोष्टी दिसतील तुम्हाला. एक भक्ती असेल, परमेश्वराचं कुटुंब असेल, संत सद्गुरूंच्या शरणात आलेला परिवार असेल की ज्यांनी विश्वासाने राम 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 परमेश्वराची भक्ती केली, आणि वाईट मार्ग सोडलेला परिवार असेल तर ते परमेश्वराचा धावा करतात. आणि परमेश्वराचा धावा करून या गेलेल्या आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीकरिता राम नामाने भजन भक्ती वाचन गायन करतात आणि यांचं कार्य सुखाचं करतात. यांचं कार्य सुखाचं करतात. आणि जगाचे लोक जे असतात त्यांचा विचारच वेगळा आहे.
त्यांचा विचारच वेगळा आहे. कसा वेगळा विचार आहे? मेला मेला म्हणून रडती रडण्याची घाई, रडण्याची घाई. अहो मांडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. जगाचे लोक काय करतील? अहो ज्यांना ज्ञान माहित नाही, भक्ती माहित नाही, राम भजन माहित नाही, राम नामाचा पराक्रम माहित नाही, कधी संतांचे चांगले वाक्य ऐकले नाही, मग ते करतात काय? मृत्यूच्या समयी बिचारे हळहळ व्यक्त करतात, आपल्यातला जीव गेला म्हणून दुखी होऊन जातात आणि स्वतः माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल म्हणून रडतात. जाणाऱ्या करता नाही रडत बरं. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळाचे कोणी नाही. संतांचेच वाक्य बोलतोय मी इथून, मनाचं एकही बोलत नाहीये. दिल्या घेतल्याचे अंतकाळाचे कोणी नाही. या जीवाकरिता कोणी रडत असेल ते खरं रडणं, की या आत्म्याला परमात्मा भेटला का, आत्म्याचं कार्य झालं का, 84 लक्ष योनी सुटली का, हा आत्मा अमर होता, याने परमात्मा प्राप्त करावा, असा पस्तावा कोणी करत असेल तर तो विचार ज्ञानाचा आहे. पण रडता पण कशासाठी? नात्याने रडतात. बाप रडतो पुत्रासाठी, पोटी पुत्र नाही, पोटी पुत्र नाही. बहीण रडते साडी चोडी अंतरली बाई, बहीण रडते साडी चोडी अंतरली बाई. संतांचं ज्ञान हे तलवारीच्या धारेसारखं असतं. संतांना काही कोणाच्या घरामध्ये झगडा लावायचं नाहीये की बहीण भाऊ मुलं बाळ वेगळे होऊन जा. संत म्हणतात की नात्याला नातं म्हणून सर्व बोलतील. आत्मकल्याणासाठी सद्गुरू आणि संतांना रडू येतं की तुम्ही मायेच्या बाजारामध्ये भुलू नका. हा मायेचा बाजार आहे. जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळाचे कोणी नाही. हा मायेचा बाजार आहे बाबांनो. या मायेच्या बाजारामध्ये कार्य चांगलं करा, पण माझा कोणी नाही, मी कोणाचा नाही, मी परमेश्वराला भजन करेल आणि परमात्मा माझा आहे, या विचाराने तुम्ही जगात राहिलं पाहिजे. पण आम्ही परमात्म्याला आयुष्यभर कधी जवळ करत नाही, कधीच करत नाही. जगाचे लोक परमेश्वराला जवळच केलं नाही. सोमवार कर, गुरुवार कर, तीर्थाला जा, याला जा. भक्तीच्या नावाने खूप फिरलो आम्ही. भक्तीच्या नावाने सर्व फिरतायत. खूप फिरले. काय म्हणे भक्ती, काय म्हणे भक्ती, काय म्हणे भक्ती. भक्ती कशी असते, भक्ती कशी करतात, विचारा संतांना. पहा गाथेमध्ये, पहा ज्ञानेश्वरीमध्ये, पहा गीतेमध्ये, पहा रामायणामध्ये भक्ती कशी करतात. संत बहिणाबाई पण म्हणायच्या, टाळ्या टिपी सण देव भेटत नाही आणि आग्या टाकी संचुला पेटत नाही. भक्तीचं अवडंबर नसतं. भक्ती हा देखावा नसतो. भक्ती हे बाहेरच्या वेशभूषणे होत नाही. भक्ती अंतर्मनाची भावना आहे. भक्ती ही तुमच्या आत्म्यात प्राप्त होणारी आहे. भक्ती ही नामस्मरण आहे. भक्ती हा विश्वास आहे. भक्ती तुमच्या आत प्रगट होणारी गोष्ट आहे. ती बाहेरच्या अवडंबराने मिळणारी गोष्ट नाही. आणि भक्त सदा तसाच असतो. चंदा चलता ना दिखे, बढ़ता दिखे न वेल, संत सुमिरता ना दिखे, ये कुदरत का खेल. गुरु नानक साहेब, कबीरजी, नामदेवजी महाराज, आदि सद्गुरु सुखरामजी महाराज अशी भक्ती करून गेले की ते बाहेरचा अवडंबर नाही करत. संत सुमिरता ना दिखे, बसावं मस्त, विश्वास ठेवावा आणि खूप परमात्म्याचं प्रेम प्रीत विश्वासाने राम भजन करावं. आतल्या आत असं सुमिरण करून मोक्ष प्राप्त होतो. त्याला म्हणतात भक्ती. त्याला म्हटलंय भक्ती. अशी जगाची लोक भक्ती करताना दिसताय का आम्हाला? नाही. भक्तीच्या नावाने पडणारे दिसतायत, पण बसून भक्ती करणारा कोणीच दिसत नाहीये. सोमवार कर, गुरुवार कर, एकादशी कर, तीर्थाला जा, होम कर, हवन कर, तप कर. असं करत 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 पूर्ण आयुष्य वाया घालवलं आणि मग जगाच्या लोकांनी मेल्यानंतर त्याला ज्ञान सांगितलं. राम नाम सत आहे, सत बोला तो गत आहे. आणि जिवंतपणी त्याला उंचूच दिलं नाही. हा गुरुवारनी केला, हा सोमवारनी धरला, हा एकादशीने केली, तीर्थाला नाही गेला, पूजा नाही करत. आयुष्यभर त्याला गांगरवून टाकलं आणि मेल्यानंतर त्याला सत्य सांगितलं. काय सत्य सांगितलं? राम नाम सत है आणि सत बोला तो गत है. वारे वा जग.
आयुष्यभर त्याला बिचारायला भक्तीच्या नावाने नावं ठेवले, सत्य भक्ती करू दिली नाही आणि मृत्यूनंतर मात्र राम नामाशिवाय त्याला उचललं नाही. म्हणून संत सांगतात जिवंतपणीच त्या रामाला समजा, ती खरी भक्ती आहे. म्हणून आदी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ज्याने परमेश्वर रामाला जाणलं त्याचे सर्व धर्म झाले. ज्याने परमेश्वर रामाचा विश्वास ठेवला त्याचे सर्व व्रत उपवास एकादशी तीर्थ धाम पूजा पाठ श्राद्ध पिंड सर्व झालं. काहीच बाकी राहत नाही त्या राम भजन करणाऱ्या भक्ताचं, बिलकुल बाकी राहत नाही. पण तुम्हाला आम्हाला असे संत सद्गुरूंचं ज्ञान मिळालं नाही म्हणून आम्ही भ्रमात राहतो, म्हणून आमच्या शंका असतात, म्हणून आम्हाला वाटतं की काय भक्ती आहे आणि काय नाही. पण कोणाला खोटं वाटत असेल तर जे आदी सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ज्याने राम नामाने परमेश्वराचं भजन सुमिरन केलं त्याच्या ब्रह्मा विष्णू महादेव कुलदेवता उपवास तापास जप तीर्थ धाम सर्व भक्त्या झाल्या, तो मोक्षाला जातो. त्याला काळ आणि यम हात लावत नाही. तो कुळाचा मात्या पित्याचा उद्धार करतो आणि अनेकांचं कल्याण करून जातो. बाबा तो खरा भक्त आहे. कोणाला खोटं वाटत असेल तर ऐका, ऐका तुम्ही ज्ञान. कोणतं ज्ञान ऐका? जे गाथेमध्ये दिलंय तेच ऐका. सकळ साधनांचे फळ राम नामीच केवळ. जेवढ्या साधना जगामध्ये आहेत, जितक्या साधना जगामध्ये आहे, जप तप व्रत पूजा पाठ धाम तीर्थ देवी देवता हवन कर्म कांड, एवढ्या सर्व साधनांचे फळ कोणाला पाहिजे असेल, सर्व भक्ती मार्गाचे फळ कोणाला पाहिजे असेल तर संतांनीच आपल्या गाथेमध्ये लिहिलंय. कोणाला खोटं वाटत असेल तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये हा भंग आलाय का नाही आला, कीर्तनकार महाराजांना विचारा. सकळ साधनांचे फळ राम नामीच केवळ. सर्व साधनांचे फळ हे राम नाम केवळ. बस, ज्याने केवळ राम नाम जाणलं सर्व साधना त्याच्या झाल्या. जगाला पटो का नको पटो पण ते ब्रह्मा विष्णू महादेवाला पटतं. काही जगाच्या लोकांना आवडो किंवा नको आवडो पण या धरतीला आवडतं, शेषनागाला आवडतं, सर्व संतांना ते आवडतं की ज्याने राम नाम घेतला त्याचे सर्व साधनांचे फळ त्याला झाले. बाबा जप तप अनुष्ठान ती नामीच प्रमाण. जप तप अनुष्ठान किती असू द्या पण नामाचंच प्रमाण दिलंय त्याला, नामाचंच प्रमाण दिलंय त्याला. नाना मंत्र यंत्रावडी सोडविना अंत काळी. अनेक 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 ज्याने केलं, अनेक अनेक त्याने विध्या केल्या पण त्याला नामाशिवाय काळ सोडत नाही. अनेक विधी करणाऱ्याला नामावरच यावं लागतं शेवटी, कारण की राम नामाशिवाय त्याला काळ सोडत नाही. म्हणून जगाच्या पाठीवर मृत्यूनंतर लोक म्हणतात राम नाम सत आहे, की त्यांना माहिती ना आता काळ सोडणार नाही ना. आता माहिती त्यांना यम त्याच्या पाठी लागला तर आता आपलं काही चालणार नाही. आता तरी राम म्हणून त्याला उचला बाबा, नाही तर पुढे खूप त्याचे हाल होतील. मग भक्त तर जिवंतपणीच राम भजन करून घेतो ना. भजो तो राम भजी जो रे हरी बिना आणत जी जो रे केवल भजिया मोख हुए रे करम कीट सब जाय आवागमन ना ओतरे रे तुम मिलो परम पद माय. बस भक्त खरा तोच. भजन करून घेतलं, राम राम करून घेतलं, धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा नशा मांसाहार सोडून टाकलं, कोणाची निंदा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा मत्सर करत नाही, नम्र राहतो, राम राम करा राम राम करा राम भजन करा सांगत राहतो आणि आयुष्य घालवतो. कोणी हसा, कोणी वंदा, कोणी निंदा करा, आपल्याला काही त्याचा राग नाही. म्हणून असं जीवन तुम्ही स्वीकार करा. या जीवनाला अर्थ आहे बाबा. संत सेना महाराजांनी सुद्धा खूप सुंदर असं ज्ञान सांगितलेलं आहे. आम्ही हे आवर्जून सांगतो की तुम्ही जीवन जगताना धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा नशा करू नका, करू नका. का करू नका? कारण की धूम्रपानादी साधन करिता व्यर्थ होय क्षीण करिता साधने शिनले सेना म्हणे वाया गेले. संत सेना महाराजांनी काय सांगितलंय ऐका. सेना महाराजांचे भक्त संत सेना महाराजही काय सांगायचे ऐका.
अभिमान असला पाहिजे आम्हाला की संत असे सांगून गेले, अशा समाजात आमचा जन्म झाला की ज्यांनी नामस्मरण करा सांगितलं आणि धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा व्यसन सोडा सांगितलं. जो धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा खात असेल, संत सेना महाराज म्हणतात त्याचं तोंड पण पाहू नका. इतके कडक शब्द वापरले संत सेना महाराजांनी. आणि इकडे आम्ही तोंडामध्ये गुटखा बिडी सिगारेट ठेवायचा आणि मग म्हणायचं आम्ही समाजाची सेवा करतोय. कस काय समाजाची सेवा करतोय? स्वतःचा आत्मघात करतोय आम्ही. स्वतः केलेल्या कर्मानुसार आम्ही दुःखात जाऊ. म्हणून धूम्रपान बिडी सिगारेट गुटखा सोडलाच पाहिजे. काय म्हटलंय? मुखी नाम नाही त्याची संगती नको पाही. संत सेना महाराज म्हणतायत ज्याच्या मुखामध्ये रामनाम नाही त्याची संगत करू पण नका आणि त्याचं तोंड पण पाहू नका. मग प्रत्येक समाजामध्ये संत झालेत बाबांनो. ही संत भूमी आहे. तुम्ही आम्ही संतांच्या विचाराने जीवन जगा. खरा देव म्हणजे परमात्मा आणि परमेश्वराला राम नामाने भजा. जे राम नामाने परमेश्वराचं भजन भक्ती करतात त्याला ब्रह्मा विष्णू महादेव देवी देवता सर्व त्याला धन्य म्हणतात. त्याला दोष लागत नाही. तो कर्म कापून जातो आणि मोक्षाला जातो. असा मानव जन्म आम्हाला 43,20,000 वर्षानंतर मिळालेला आहे की आम्हाला राम भजन करावं आणि कुटुंबाची सेवा करत करत नामस्मरण करत मोक्ष प्राप्त व्हावा. म्हणून हा देह सुंदर आहे आणि अशा मनुष्य देहामध्ये अशीच खरी भक्ती कैवल्य राम नामाची करा, जी आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेली आहे. ती भक्ती राम नामाने होते आणि ते राम नाम तुमच्या आमच्या जवळच आहे. आता कलियुगामध्ये सुद्धा कलयुग केवळ नाम आधारा, की कलियुगात फक्त नाम साधना चालेल. किती उदाहरणं द्यावे. कलियुगामध्ये परमेश्वराने हे नियमच ठेवलाय. अनेक गोष्टी करण्यापेक्षा एक राम भजन करा आणि चांगलं जीवन जगून मोक्षाला जा. असं राम नाम तुमच्या आमच्या देहामध्ये प्रगट होतं आणि या सृष्टीतून आम्ही जिवंतपणे मोक्षाचा अनुभव करतो. या मनुष्य देहामध्ये येत्या जात्या श्वासामध्ये सद्गुरु विधीने जे राम नामाला सुरुवात करतात त्यांच्या घटामध्ये या राम नामाने भक्ती प्रगट होते. हा राम नाम असा पावन आहे, पवित्र आहे, सतनाम. या राम नामाला सतनाम म्हणतात. आधी अनादीपासून या धन्य आमचं भाग्य आहे की जळगाव शहरामध्ये 40 वर्षापासून रामदौरा आलाय. धन्य या परिसराचं भाग्य की कांचननगर सारख्या भागामध्ये हा रामदौरा आलाय. रामदौरा कधीही रामाचंच सांगतो, नामाचंच सांगतो, भक्ती करा सांगतो, व्यसन सोडा सांगतो, अंधश्रद्धा ठेवू नका, व्यक्तिपूजा करू नका, बुवाबाजीच्या मागे लागू नका, फुकट खोट्या थोतांमध्ये अटकू नका. हे रामदौराचं सत्य ज्ञान आहे. रामदौरा कधी पैसा मागत नाही, पावती मागत नाही, तुमच्याकडून देणग्या मागत नाही, कोणाला खोट्या गोष्टी सांगत नाही, भ्रमाचं ज्ञान सांगत नाही. गंडा बांधून घ्या, लाल दोरा बांधा आणि इकडे जाण तिकडे जाण झाडाला फेऱ्या मारा असं कधी सांगत नाही. तुझं आहे तुझा पाशी परी तू जागा, भूल आलाशी बाबा तुझ्यात परमात्मा आहे, हे रामदौरा सांगतो. काय चुकीचं सांगतो रामदौरा? वाईट कर्म सोड, भक्ती कर आणि एका परमेश्वराला जाण. गरुड पुराणात पण दिलंय 9 द्वारातून ज्याचा जीव जातो ते जन्म मरणात राहतात, 10व्या द्वारातून जो मुक्त होतो तो मोक्षाला जातो. गरुड पुराणात दिलंय. कोणाला खोटं वाटत असेल तर माझ्याकडून नंबर घेऊन जा आणि वाचून घ्या बरं. गरुड पुराणात दिलंय का? दिलंय. मग आम्ही एकाकडे वेद पुराण भागवत शास्त्र हिंदू धर्माचे ग्रंथ वाचन करून ऐकावं वाचावं आणि जो तशी भक्ती करतोय त्याला आम्ही स्वीकारत नाही. म्हणून तुम्ही मोक्षाचे साधन आहात. राम भजन करा. ही पवित्र श्रेष्ठ सतभक्ती आहे आणि असा मोक्ष होतो आणि आम्ही या सृष्टीतून, या खंडातून, या ब्रह्मांडातून परमात्म्याच्या परमपदाच्या अमरधामाला जातो. आणि ह्याच करिता मानवाचा जन्म झाला आहे की इथे सुखी राहा, सर्वांना सुख दे परमेश्वराच्या भक्तीचे आणि आपल्या परमपदाला जा. बाबांनो, 84 लक्ष योनी अगती नरक जन्म मरणमध्ये फिरू नका. 3 लोक 14 भवनामध्ये केलेले पाप पुण्य आम्ही भटकून अनेक वेळा जन्म गमावला. आता कैवल्य भक्ती करून राम भजन करून घ्या. बोला आदि सद्गुरु, सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो. राम सभा में राम राम.